जे आम्ही आता आलेले आहेत बोईसरमध्ये. सर सिडको जो एरिया आहे तिथे आले आहेत. हा जो आपण शॉप बघतायत पेशवाई मिसळ, इथे खूप प्रसिद्ध आहे आणि हे पुण्याचं जे डिश आहे मिसळ ते इथे आपण बघू शकतात. तर आता आमचे जे फ्रेंड आहेत हरीश, तुम्हाला थोडी माहिती देणार याच्याबद्दल. हरीश सर, तुम्हाला काय वाटलं की इथे यायला पाहिजे? इथे का यायला पाहिजे कारण की आपण हमेशा वडापाव वगैरे आपण हे खातो, पण आपण एकदा मिसळपाव पण टेस्ट करायला पाहिजे. मिसळपाव ही पुण्याची स्पेशल आहे डिश आहे आणि बोईसरमध्ये आहे. ॲक्च्युली बोईसरमध्ये येऊन हे मिसळपावचे टेस्ट खूप चांगली आहे. आम्ही टेस्ट केलेली आहे आणि भरपूर छान आहे. इथे केवळ मिसळपाव नाही तर भरपूर व्हरायटी आहेत. जसं तुम्ही बघत की म्हणजे अजून चायनीज वगैरे चहा वगैरे. आता मी गोवा चहा पिली, चहा पण खूप बेस्ट आहे यांची क्वालिटी छान आहे. आपण अगर आतून बघणार, आतून पण आपण बघू शकतो शॉपमध्ये येऊन की किती चांगल्या हॉटेल्सपर्यंत हे केलेले आहेत. बघूया आपण पुढे पण बघूया. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघू, याच्या स्वाद चखून बघू की याचा मिसळची टेस्ट कशी आहे. इथे आपण बघू शकतात पेशवाई मिसळचं जी थाली आहे, वेगवेगळे डिश आहेत इकडे. तुम्ही इथे बघू शकतात वडापावपासून, नंतर अन्नस शिरा आहे, कांदा भजी आहे, ब्रेड पॅटीज आहे, नंतर तवा पुलाव, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा भजी आणि स्पेशल लंच थाळी पण आहे आणि लंच थाळी, असं करून यांच्या डिशेस आहे. आणि इथे दुसऱ्या पानावर तुम्ही बघू शकता इथे भरपूर सारे मिसळपाव, स्पेशल मिसळपाव आहे आणि पेशवाई शाही मिसळपाव, तर मिसळ पुरीसुद्धा आहे, जैन मिसळपाव आणि वडा उसळपाव, अशा आणखीन बरेच डिशेस आहेत. तर आपण आज त्याच्यामधले एक कुठली तरी चांगली जी प्रसिद्ध आहे ती डिश खाऊन बघू आणि तुम्हाला आम्ही ह्याचे कशी डिश लागते ती आम्ही सांगणार आहे. तर आता इथे आमच्याकडे आपले मित्रमंडळी आहे, हरीश सर आहेत आणि स्वरासुद्धा आहे आणि इथे निकी आहे. तर हे तिघं आम्हाला सांगणार आहे की इथे मिसळ कशी लागते. तर आता आम्ही ऑर्डर केलेली आहे, थोड्याच वेळेत आता येणार आहे. तर एकदम आतुरतेने वाट बघत आहे हरीश सर. भरपूर वाट बघत आहेत की किती छान आहे आणि पुण्याची खास स्पेशली आहे मिसळपाव, म्हणून आम्ही ऑर्डर तर केलेली आहे. आता खाऊन तुम्हाला आणखी आम्ही सांगणार आहे. थोडा वेळ वेट करा, 5 मिनिटं. नक्कीच आम्ही वाट बघणार आहे. आणि जे तुमच्या चेहऱ्यावर जे हसू दिसते म्हणजे ह्याच्यावरनं मला वाटतं की खूप स्वादिष्ट असेल ही डिश. त्यानंतर तुम्ही खूप खुश होते, भरपूर व्हरायटी आहे आणि भरपूर तुम्हाला खायला घेणार. छान वाटलं मला ते. 5 मिनिटात आम्ही टेस्ट करताना तुम्हाला त्याचा स्वाद पण सांगणार किती छान आहे. नक्की तुम्हाला माहिती असेल पुण्याची स्पेशल डिश आहे ही मिसळपाव. नक्की तुम्ही इकडे पण या. बोईसर वेस्टमध्येच आहे, नगरचं समोरच आहे नाक्यावर. येऊन एकदा तुम्ही फक्त ट्राय करा. धन्यवाद हरीश सर. मी आता निकीला विचारणार आहे. निकी, तुला इथे येण्याचं म्हणजे काय मनात आलं की इथे यायला पाहिजे? इकडची फेमस मिसळपाव पुण्यातून स्पेशल इकडे आली आहे, त्यामुळे एकदा तरी टेस्ट करायला पाहिजे. त्यामुळे खूप मस्त आहे आणि आम्ही आता पेशवाई शाही मिसळपाव ऑर्डर केली आहे. थोड्याच वेळात येईल आणि आम्ही खूप म्हणजे एक्साइटमेंटमध्ये आहेत कशी असेल टेस्ट, काय असेल हे बघण्यासाठी. तर चला बघू. आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आता वाट बघूया. इथे आपली जी वाट आहे आता संपलेली आहे. म्हणजे आम्ही खूप वाट बघत होतो आणि ती स्पेशल डिश आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात गुलाबजामुन, इथे दही आहे, नंतर शेव दिला आहे, पाव आहे, नंतर ही आपली स्पेशल मिसळ आहे. तर ही पुणेकरची स्पेशल मिसळ आहे. तर आज आम्ही आता चखून बघणार आहे. आणि इथे बघा वेगळी मिसळ दिलेली आहे, पाव आणि मिसळ. तर आता इथे आपण बघू शकता हरीश सरांच्या चेहऱ्यावर, स्वराच्या चेहऱ्यावर आणि निकीच्या चेहऱ्यावर खूप खुशी दिसत आहे. त्यांना असं वाटतं की कधी आम्ही ही डिश खाणार असं वाटतंय. तर आता आम्ही जास्त वाट न बघता आता आम्ही डिश खायला सुरू करणार आहे. जी आता सुरू करू. रश्श्याची बादली येते, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रस्सा घेऊ शकतात. ही आपली मेन मिसळ आहे. आता ही मिसळ खाता खाता जर संपली तर शेव संपली तर ही शेव त्याच्यामध्ये ॲड करायची. त्याच्यामध्ये मटकी दिलेली आहे, याच्यामध्ये मटकी दिलेली, मटकी ॲड करायची, रस्सा
रस्सा ॲड करून तुम्ही ती खाऊ शकता. आणि तुम्हाला जर अजून पाव खायचे तर तुम्हाला शेव पण आहे, मटकी पण आहे, तुम्ही पाहिजे थोडं पाव त्याच्यावर खाऊ शकता. त्याच्यानंतर कोणाला जर मिसळ तिखट लागली तर त्यासाठी दही दिलेली आहे, दही याच्यामध्ये मिक्स करून खातात, मग तिखटपणा कमी वाटेल. एखाद्याला अजून तिखट लागत असेल तर गुलाबजाम खाऊ शकतो. आणि एखाद्याला वाटतं की बाबा हेवी झालं काय झालं आहे, त्याच्यावर छास पण दिलेलं आहे. आपल्या कांदा वगैरेचं प्रत्येक मिसळ असतो. अशी आमची मिसळ झाली. ओके. आणि आणखीन आम्हाला खूप आवडलं कारण की अशी थाली मी फर्स्ट टाईम बघत आहे. कारण की नेहमी फक्त आता मिसळपाव आम्ही घेतलेले आहे, फक्त एवढं येते आणि वरून रस्सा येते. मग याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली जनरली तिखट लागलं तरी आपण खाऊ शकतो. बोईसरमध्ये मी मला मिसळचं मी लवर आहे, तुम्ही मिसळ खायला खाऊ. ओके. मी इथे जेव्हा मिसळ खायला जातो ना तर ते मिसळ कशी होते, इथले लोक काय करतात, पहिला असं वाटीमध्ये रस्सा टाकतात, नंतर आपली इकडची लोकल शेव मिळते ना दुकानात ती घेऊन वरती टाकतात. ती शेव येणं वरती चढणत असते. आता ही आपण मगाशी शेव टाकते बघा, ती शेव पूर्ण विरघळून गेली, आत गेली. बरोबर. तर मिसळची चव तेव्हाच येते ना जेव्हा ती शेव तुमच्या पावावर उचलल्यावरती पावामध्ये आले पाहिजे त्याचा पीठ सगळं झालं. ती शेवची चव आणि रश्श्याची चव ती सगळी तुम्हाला ॲक्च्युअल मिसळ खायला आहे की कोणीही साईडची पाहिजे. इथे आपण जी मिसळ खातो ना त्याच्यामध्ये त्या गाठ्या वगैरे कडक असतात ना, त्या आपण खायला गेलं तर अशा कडक असतात, त्याला मिसळ नाही. मिसळ म्हणजे ही मिसळ आहे, ही ॲक्च्युअल मिसळ. हां. याची म्हणजे शेव टाकल्यानंतर भिजायला पाहिजे. शेव ही तुमची पूर्ण विरघळली पाहिजे. ॲक्च्युली मिसळला चव आहे. त्याच्या शेव तुमची वरती झाली तर रस्त्याला काय काही उपयोग नाही. ते खाण्यामध्ये पण छान होतं. तर आपली मिसळ पेशवाईची मिसळ चांगली डिश आहे आणि खूप जबरदस्त आहे. तुम्ही व्हरायटी बघू शकता किती छान आहे ते. आणि एकदा नक्की येऊन एकदा येऊन तुम्ही ट्राय करा. आणि अख्ख्या बोईसर पार्कामध्ये मिसळ जी मिळते ती का मटकी याची मिळते, वटाण्याची. आपण ती मटकीची देतो. येस येस. तर मी आपल्या जे इकडचे जे मालिक आहेत तर त्यांना मी काय विचारू इच्छितो. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही इथे आज आले तर आम्ही काहीतरी ऐकून आले, म्हणजे की इकडे स्पेशल मिसळ मिळते, तर ही पुण्याची मिसळ असं करून आम्ही ऐकून आले. तर मला एवढंच विचारायचं सर, तुमच्या मनात कसं काय आलं की बोईसरमध्ये हे स्टार्ट करायचं की मिसळ इकडे भेटत नाही? मला मिसळ खायची खूप आवड आहे आणि मला हां. मिसळ खावी कधी वाटली तर मी माझं गाव इकडनं अराऊंड 220 किलोमीटर आहे. तर काहीतरी कारण काढून देवाला जायचं असं कारण काढून जाऊन तिकडे मिसळ खायची, 2 दिवस तिथे राहायचं आणि 2 दिवस तिथे मिसळच खायची, बाकी दुसरं काय खायचंच नाही. ते करून आणि मला फूड लाईनमध्ये पहिल्यापासून आवड आहे. तर ते मला काहीतरी करायचं होतं, तर दुसरं काय करण्यापेक्षा मिसळच करणं चालू करावी म्हणून मी मिसळ चालू केली आणि मी 9 जूनला चालू केला. आतापर्यंत मला हा 7 कुठल्या साली, कुठल्या वर्षी? मागच्याच वर्षी. ओके. गेलं ते वर्ष 9 जून 2024 चालू केलं. ओके. आणि आता या 7 महिन्यामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद आहे. बोईसर, पालघर वरून बरीचशी पब्लिक येते, तारापूर वगैरे पण बरीचशी पब्लिक येते. BRC टॅप. तर आता तुमचं भविष्यामध्ये तुम्ही काय विचार करतात? आता तुम्ही स्टार्टअप केलं आहे. हां. भविष्यामध्ये आता सेकंड माझं स्वतःचं चालू करणार मी पालघरला, त्याच्यानंतर डहाणू, तर वसई विरार असं मला स्वतःचे करायचे. स्वतःचं मला टार्गेट आहे या 3 ते 4 वर्षामध्ये कमीत कमी 15 ते 20 आहोत. बरोबर. नक्कीच. सर तुमचं नाव काय बोलले? सचिन हरिश्चंद्र गव्हाणे. जी. सचिन सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे मिसळबद्दल आणि त्यांचं स्वप्न आहे की इथे बोईसर, पालघर, डहाणूमध्ये जास्त जास्त ब्रांच यांची हो आणि आम्ही पण अशी इच्छा करतो की जास्तीत जास्त तुमची इकडे ब्रांच हो आणि भरपूर लोक ह्याचा स्वाद चखायला येऊ असं आम्ही तुमच्यासाठी आम्ही नम्र विनंती आम्ही सर्वांना करेल आणि तुमच्यासाठी आम्ही प्रार्थनासुद्धा करणार आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.